सर्व गणेश भक्तांना नमस्कार. मुंबई नगरीतील प्रसिद्ध गणपती म्हणजे लालबागचा राजा. गणेश उत्सवाच्या परंपरेनुसार प्रत्येक वर्षी लालबागच्या राजाचे किंवा इतर गणपतीचे का बरं विसर्जन केले जाते, त्यामागे काही धार्मिक, शास्त्रीय व सामाजिक कारणे आहे. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा आपल्यासोबत राहतात. गणपती बाप्पाची मूर्ती मातीची असते. माती निसर्गात परत गेली की पर्यावरणाचा समतोल राखला जातो. म्हणजे ज्याच्यापासून निर्माण झाले ते पुन्हा त्यातच विलीन व्हावे, ही संकल्पना ठेवूनच विसर्जनाची प्रथा आहे. दरवर्षी नवी मूर्ती बसवण्याची परंपरा ठेवली आहे, जेणेकरून लोक दरवर्षी एकत्र येतील आणि उत्सव, समाजकार्य आणि एकोपा साधतील. जीवन हे नश्वर आहे, काहीही कायमस्वरूपी नाही, हे शिकवण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणेश उत्सव हा मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो. घरोघरी गणपती बाप्पा येतात. गणपती बाप्पाची पूजा केली जाते, प्रसाद वाटला जातो, नाचगाणी केली जातात. गणपती बाप्पा आले की आनंदाला उधाण येते, परंतु गणपती बाप्पाला निरोप देताना मात्र अश्रूंनी डोळे भरून येतात. गणपती बाप्पा आले आणि आनंदी आनंद झाला आणि आता निरोप घेण्याचाही क्षण आला, म्हणजे हा जणू जीवनचक्राचा एक संदेश आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद.